नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो होतो उमरी या गावामध्ये अमोल भाऊ यांच्या शेतामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, यांच्या शेतामध्ये गोबीवर खूप मोठ्या प्रमाणात बुरशी होती. तर त्यासाठी आपण पेलिन दिलं PI कंपनीचं, जे की बुरशीनाशक आहे बायोकेमिकल म्हणून. ते खूप चांगलं असं काम करते. आणि त्यासोबतच हे कॅप्टेन दिलं, जे रोडोफाइट्स पासून पोटॅश डेव्ह केलेलं आहे यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, याचे आपण रिझल्ट बघणार आहे 5-6 दिवसांनी की काय परिणाम होतो गोबीवर याचा. तर हे साधारण आपण इथे 2 पंप दिलेले आहेत. 4 पंप या शेतामध्ये लागते. 2 पंप आपला डेमोचा आहे, पेलिन आणि कॅप्रिनचा, आणि 2 पंप हे रेग्युलर जे पण औषध मारते त्यांचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, दोघांची पण आपण कंपॅरिझन करून बघू. तर काय वाटते साहेब, रिझल्ट असेल नसेल? आता कसं काय नाही. हा, त्यांनी पण PI कंपनीचं पेलिन औषध पहिल्यांदाच वापरलेलं आहे. तर बघू आपण रिझल्ट आणि तुम्हाला पण कळू. शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही, छोटी छोटी फुलं आहे पण त्याला बुरशीचा खूप हेवी अटॅक झालेला आहे. तर आपण दिलेल्या तारा आहेत पेलिन आणि कॅप्रिन, बघू याचे रिझल्ट. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहेत अमोल भाऊ सोनवले यांच्या शेतामध्ये. तर 10-15 दिवसा पहिले आपण पायलिन आणि कॅप्रेजिन PI कंपनीचे 2 प्रोडक्ट होते. पायलिन हे बायोकेमिकल बुरशीनाशक होतं आणि कॅप्रेजिन हे फुलाचा साईज वाढवण्यासाठी मदत करत होतं, जिच्यात पोटॅश होतं. तर याचा दोन्हीचा डेमो दिला होता. तर त्यांचे रिझल्ट सरांना कसे वाटले आपण विचारून घेऊया. कारण पहिले त्यांच्या फुलामध्ये बुरशी होती, ते जात नव्हती, आणि पायलिन दिल्यानंतर त्यांना कसा वाटला रिझल्ट साहेब? चांगला आहे रिझल्ट. कसा? चांगला आहे, म्हणजे बुरशी नाही आली तेव्हापासून. बुरशीच नाही आली? नाही, फुवाराही नाही मारला तेव्हापासून. गोबीत कसं राहते, 6-6, 7-7 दिवसांनी पुन्हा फुवारा घेत राहावं लागते, कारण वातावरण बदलते, बुरशीचं प्रमाण वाढते त्यामुळे. पण जेव्हापासून पायलिन मारलं तेव्हापासून बुरशीच नाही आली. डबल फवाराही नाही मारला. तर शेतकरी मित्रांनो, नक्की एकदा तुम्ही पण वापरून पहा पायलिन हे गोबीमध्ये, आणि रिझल्ट आम्हाला पण नक्कीच सांगा. धन्यवाद शेतकरी.